अवकाळीच्या तडाख्यामध्ये कळपा पाण्याखाली, कोंब फुटण्याची शक्यता, धान पिकाची मोठी नासाडी, उरला सुरला कापूस आणि सोयाबीन सुद्धा गेलं। जालन्यामध्ये मळणी केलेली जवळपास 200 क्विंटल मका पावसाने भिजला। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोल्यामधील दहिगाव गावंडे परिसरामध्ये पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान, वेचणीला आलेल्या कापसाचं बोंड गळून पडल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। मुसळधार पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान, पावसामुळे कापूस पडू लागला काळा, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यामधील डोमेगाव, टेंभुर्णी आणि साळेगाव नेर इथं झालेल्या दमदार पावसामुळे कापूस पिकाला फटका, शेतकरी बरेच चिंतेत। मागील 2 दिवसांपासून जालना, अंबड आणि जाफराबाद तालुक्यामध्ये दमदार पावसामुळे भात शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन साधला संवाद। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली, मात्र दरामध्ये घसरण। सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल 3000 रुपयांच्या जवळपास दर। सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात होणार। अमरावती जिल्ह्यामधील नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी झुंबड। भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदी करता ऑनलाईन नोंदणी सुरू, पणन कार्यालयामध्ये जाऊन नावाची नोंदणी करण्याचं आवाहन। शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त सापडेना, निधीच नसल्यानं खरेदी सुद्धा रखडली। राज्य शासनाने कर्जासाठी हमी दिल्यानं परिस्थिती अधिक गुंतागुंताची आहे आणि संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचाही प्रस्ताव। नागपूरच्या जवळी गावामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 एकर शेतामध्ये सोयाबीनला लावली आग, कापणी आणि पेरणीचा खर्च सुद्धा परवडत नाहीये, शेतकऱ्यांचा निर्णय। माळसोंदे गावमधील एका शेतकऱ्याचं विविध मागण्यांसाठी शोले स्टाईल आंदोलन। जिल्हा आणि सत्र न्यायालयातील पार्किंग शेडच्या पत्र्यावर चढून शेतकऱ्याचं आंदोलन।